नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओवरती आले असेल ना, मला पण माहिती आहे की आपला सौर संधी हा चॅप्टर किती महत्त्वाचा आहे. जे स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार या टॉपिकवरची संधी या चॅप्टरवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे. सौर संधी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आणि एकदम इझी वेने शिकवणार आहे. तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही. त्याच्यामुळे आहे ना, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचे, कारण की आहे ना, तुमचे 1 ते 2 मार्क 100% फिक्स होतील. संधी या चॅप्टरवरती आहे ना, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जा तुम्ही, 1 ते 2 मार्क हे 100% विचारले जातात. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे. सौर संधी आहे मित्रांनो, एकदम सोपी आहे, पण आहे ना, आपल्याला व्यवस्थित समजून घेता आले पाहिजेत. आपल्याला संधी चॅप्टर समजत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे आपले 1-2 मार्क हे चुकतात. आज आपण तुम्हाला आहे ना, एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आणि मी जी प्रश्न इथं देईल त्याचे उत्तर देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुम्हाला एक एक प्रश्न शिकवणार, लगेच तुम्ही मला शिकवता त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे, जेणेकरून तुमचा देखील प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला देखील समजेल. तर चला मग संधी, स्वर संधी आपण समजू. आपण 3 संधी समजणार आहोत मित्रांनो. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तुम्हाला. आज फक्त आपण स्वर संधी चॅप्टर शिकणार आहोत. बघा मग, तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. सर्वात महत्वाची व्याख्या आहे मित्रांनो, व्याख्या जी वारंवार भरतीला किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाते. तर व्याख्या काय मग बघा मित्रांनो, संधी म्हणजे काय असा प्रश्न आला तुम्हाला, तर संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. काय? साधने किंवा जोडणे होय. तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडवत असाल, जुन्या प्रश्नपत्रिका, तर तुम्हाला कुठेतरी हा प्रश्न नक्की विचारला जातो, संधी म्हणजे काय किंवा संधीची व्याख्या काय. तर तुम्ही उत्तर द्यायचे, संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. इथे त्याला तुमची या व्याख्येवरती 1 मार्क फिक्स. समजले का? तुमचे 1 मार्क फिक्स करणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आहे ना, व्यवस्थित व्हिडिओ बघा. तर बघा मित्रांनो, स्वर संधीचे आहे ना, स्वर संधी नाही, तुम्हाला सांगतो संधीचे किती प्रकार पडतात. आधी संधीचे प्रकार किती, संधीचे प्रकार किती असा प्रश्न आला तुम्हाला, तर तुमचे उत्तर किती राहायला पाहिजे? 3. किती? 3. मग कोणते कोणते आहेत संधीचे 3 प्रकार? बघा, पहिला आहे आपला स्वर संधी. काय आहे? पहिला आहे आपला स्वर संधी. दुसरा आहे आपला व्यंजन संधी. हे तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करू शकता मित्रांनो, कारण की हे तुम्हाला पुढे देखील उपयुक्तच राहणार आहे, कारण की ना, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, तिसरा प्रकार आहे आपला, हाताला दुसरा, आणि आपला तिसरा आहे विसर्ग संधी. काय आहे? विसर्ग संधी. विसर्ग संधी या प्रकारे संधीचे 3 प्रकार पडतात. याच्यावरती देखील मार्क विचारला जातो. तुमचा मार्क इथे 1 फिक्स, इथे 1 फिक्स. हे 2 व्याख्या महत्वाच्या आहेत. संधीचे प्रकार किती? तर 3. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. या प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला सांगितलंय ना, आपण काय शिकवत आहोत? स्वर संधी. काय? स्वर संधी. तर स्वर संधी म्हणजे काय, लिहून घ्या ही व्याख्या देखील. स्वर संधी म्हणजे काय? तर बघा मग, एकमेकांशेजारी. काय? एकमेकांशेजारी येणारे, एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील. काय? एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी म्हणतात. तर त्याला स्वर संधी म्हणतात. ही व्याख्या देखील विचारलेली आहे मित्रांनो परीक्षेमध्ये. ही व्याख्या देखील विचारली जाते. तुम्हाला प्रश्न येईल, स्वर संधीची व्याख्या काय, तर तुम्ही उत्तर द्यायचे, एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी म्हणतात. याच्यातच आहे व्यंजन संधी. बघा, व्यंजन संधीमध्ये कसं आहे, एकमेकांशेजारी येणारे वर्ण असं नाही, पहिला वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. आणि विसर्ग देखील तसाच आहे, पहिला वर्ण जर विसर्ग असेल, दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला विसर्ग संधी म्हणतात. हे आपण पुढे शिकणार आहोत मित्रांनो. पहिला आपण काय शिकवत आहोत? स्वर संधी. तर तुम्हाला या प्रकारे व्याख्या विचारली जाईल स्वर संधीची, तर तुम्ही ही व्याख्या देखील पाठ करू शकता. हे झाले आपले मेन महत्वाचे
तुम्हाला प्रकार किती आणि स्वर संधीबद्दल थोडी माहिती दिली, बरोबर. आता आपण जाऊ चॅप्टर वाईज कोणत्या पद्धतीने ओळखायचे ते आपण बघू. आता बघा, मग स्वर संधी तुम्हाला सांगितल्या व्याख्या. एकमेकांचे शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी म्हणतात. आता उदाहरणार्थ बघू आपण. विद्यार्थी, काय विद्यार्थी. विद्यार्थी हा शब्द कोणत्या संधीचा आहे असा प्रश्न येतो तुम्हाला. 3 ऑप्शन देतील: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा मग बघा. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी ओळखताना बघा महत्वाचे आहे. स्वर संधी, व्यंजन संधी किंवा विसर्ग संधी ओळखताना ना डायरेक्ट उत्तर द्यायचं नाही. सर्वात आधी जो शब्द दिलेला असेल तुम्हाला त्याची आधी फोड करायची. फोड कशी होईल मग याची फोड होईल आपल्याला विद्या अधिक अर्थी. विद्या अधिक अर्थी, बरोबर का. या प्रकारे तुमचे फोड होईल. मग आता ही स्वर संधीच्या किंवा व्यंजन संधीच्या आता कोणत्या पद्धतीने ओळखायचं मग बघा. आता काय करायचं, फक्त हा जो शेवटचा शब्द आहे ना आणि हा पहिला, हे 2 शब्द महत्वाचे असतात आपल्याला. आता काय करायचं आहे, हा जो पहिला शब्द असेल ना त्याची फोड करायची. हा घ आहे ना याची फोड कोणत्या पद्धतीने होईल मग घ अधिक आ अधिक अ. आणि हे दोघं शब्द स्वर आले नाही तर म्हणजे हे झाले आपले स्वर संधीचे प्रकार. हा शब्द कोणता आहे, हा आहे स्वर संधीचा. हा जो शब्द आहे हा स्वर संधीचा आहे. या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे आहे. परत एक बघू आपण. सांगितल्याप्रमाणे आहे ना इथं लिहून देतो तुम्हाला अजून एक. देवालय, काय देवालय. आता याची आधी फोड करायची आहे. मग याची फोड कोणत्या पद्धतीने होईल, देव अधिक आलय. तुम्ही जर या प्रकारे फोड करून जर प्रश्न सोडवला मित्रांनो, तुम्हाला कशाही प्रश्न येऊ द्या, कसाही शब्द टाकू द्या, तुमचा प्रश्न चुकणार नाही, अजिबात चुकणार नाही. डायरेक्ट उत्तर देण्याच्या याच्या विचारामध्ये पडू नका, विचारामध्ये पडू नका. कारण की एकदम सोपा प्रश्न असतो आणि तोच प्रश्न आपला चुकतो. बघा मग हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे. सांगितल्याप्रमाणे हे 2 शब्द आपल्याला महत्वाचे असतात कोणतेही संधी ओळखताना. मग काय करायचे, हा जो पहिला आहे ना याची फोड करायची. याची फोड कोणत्या पद्धतीने होईल मग, याची होईल व अधिक अ. हे 2 शब्द आपण मिसळले ना तर आपला पूर्ण जो वर्ण असतो तो आपला काय तयार होतो, व तयार होतो, बरोबर. या प्रकारे कोणताही शब्दाची फोड करायची. आता इथं झाला ही व ची फोड झाली या प्रकारे. आता डायरेक्ट हा पुढचा जो स्वर असेल तो लिहून टाकायचा. हा हे दोघं स्वर जर मिसळले ना तर आपला स्वर कोणता तयार होतो, हा तयार होतो, बरोबर. मग हे देखील हा शब्द देखील काय आहे, स्वर संधीचा आहे. काय आहे, स्वर संधीचा आहे. या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत. हे तुम्हाला उदाहरणार्थी म्हणून सांगितले होते. अजून तुम्हाला आहे ना स्वर संधीचे 4 प्रकार पडतात. ते आपण या चॅप्टर मध्ये किंवा या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. तुम्ही फक्त ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचा स्वर संधीचा मार्क आहे ना अजिबात चुकणार नाही. आणि ना पुढचा जो व्हिडिओ येईल तो स्वर संधीवरचा जे प्रश्न विचारले जातात आपल्याला त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आपण. म्हणजे तुमच्या प्रश्नांची देखील प्रॅक्टिस होईल, बरोबर का. तर जाऊया आपला स्वर संधीचे उपप्रकारावरती. बघा मग स्वर संधीबद्दल आपण आधी माहिती बघितली, बेसिक माहिती होती ती. तुम्हाला सांगून देतो स्वर संधीचे उपप्रकार एकूण 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये अपवाद देखील आहेत, पण अपवादाकडे आपण दुर्लक्ष करून आपण आधी बेसिक जो चॅप्टर आहे त्याच्यावरती फोकस करू, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न जमले म्हणजे ते अपवाद आहेत ना ते तुम्हाला 100% जमतील, बरोबर का. तर स्वर संधीचे एकूण 4 प्रकार पडतात, उपप्रकार पडतात. कोणते कोणते आहेत, दीर्घत्व संधी, वृद्धादेश संधी, गुणादेश संधी, येणादेश संधी असे 4 प्रकार पडतात, बरोबर. तर त्याच्यामधला आहे पहिला आहे दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी. हा पहिला प्रकार आहे. याची व्याख्या बघा काय आहे, 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास, तुम्हाला सजातीय स्वरांची जोड्या देखील माहिती असणे पाहिजे आहे. आल्यास त्या दोन्हींबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर येतो त्याला दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी असे म्हणतात. तर सजातीय स्वर इथे आला ना तर सजातीय स्वरांच्या जोड्या कोणत्या, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सजातीय स्वरांच्या एकूण 3 जोड्या आहेत. किती आहेत, 3. कोणत्या कोणत्या आहेत मग, अ आणि आ, परत आहे ई आणि ई, आणि तिसरा आहे उ आणि उ. आता तुम्ही म्हणणार ए आणि या प्रकारे ऐ आणि ओ आणि औ हे देखील सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत, तर नाही, हे सजातीय स्वरांच्या जोड्यामध्ये मोजले जात नाही. फक्त हे 3 आहेत ना हे सजातीय स्वरांच्या जोड्यामध्ये मोजले जातात.
बरोबर का? हे दोन सजातीय स्वरांच्या जोड्या नाहीत, समजले का? नाहीतर तुम्ही देखील यांना देखील मोजत बसणार, तसं करायचे नाही. बघा, सजातीय स्वरांबद्दल तुम्हाला बेसिक माहिती सांगितली. आता तुम्हाला दीर्घत्व संधीबद्दल आहे ना, ही व्याख्या तुम्हाला पाठ करायची आहे. अजून एक महत्वाचं सांगतो, शॉर्ट ट्रिक तुम्ही डाक पाठ करू शकता त्याला. जेव्हा आपण कोणत्याही शब्दाची फोड करून आहे ना, आपण आ, आ, ई आणि उ, दुसरा उकार आहे बघा, आ, ई आणि उ, हे जर स्वर तयार होत असतील ना, तर त्याला दीर्घत्व किंवा दीर्घतेय संधी असे म्हणतात. समजलं का? काय म्हणतात? सर्वात महत्वाचे आहे शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. फक्त हे 3 शब्द पाठ करून ठेवायचे आहे, म्हणजे तुमचा या संधीवरचा प्रश्न चुकणार नाही. सहसा आहे ना, पोलीस भरतीमध्ये एवढं डिटेलमध्ये जात नाही, पण तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. जर प्रश्न विचारला ना, तर तुमचा एक मार्क फिक्स होईल. जर हे 3 स्वर जर तयार होत असतील ना मित्रांनो, तर ते आहे ना दीर्घत्व किंवा दीर्घतेय संधीचे प्रकारामध्ये मोडतात. आता बघा मग, तिघ आपण बघू. इथं आ लिहू, इथं ई लिहू आणि इथं उ लिहू. बरोबर? हे तिघ जे स्वर आहेत ना, ते कोणत्या पद्धतीने तयार होतात ते तुम्हाला सांगून देतो. बघा, पहिला शब्द आहे बघा, आचा आहे ना, सूर्यास्त. सूर्यास्त या शब्दाचं फोड केली तुम्हाला पहिल्यापासून सांगितले, सुरुवातीला सांगितलं होतं, कधी संधी ओळखताना शब्दाची आधी फोड करायची, मग या शब्दाची फोड कोणत्या पद्धतीने होईल ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बघा मग, या शब्दाची फोड कोणत्या पद्धतीने होईल, तर होईल याची सूर्य अधिक अस्त. काय? सूर्य अधिक अस्त. या प्रकारे या शब्दाची फोड होईल. बरोबर? समजलं का? आता तुम्हाला सांगितलं तो सूर्य पहिले सुरुवातीला सांगितलं होतं कोणत्या पद्धतीने आता तयार करायचं. आपल्या दोनच महत्वाचे शब्द आहेत मित्रांनो, हा इकडचा आणि हा पहिला. हे दोन आहेत ना, जे शब्द आहेत ना किंवा वर्ण म्हणा तुम्ही, हे महत्वाचे आहेत आपल्यासाठी संधी ओळखण्यासाठी. बघा मग, याची आधी फोड करायची. सूर्य आहे ना, तर हा जो य आहे ना, याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? य, र आणि अ, हे झाली या ची फोड. बरोबर? प्लस आणि हा अ लिहून टाकायचा. आता तुम्हाला माहिती आहे, हे दोन स्वर आपण एकत्र केलं तर तयार कोणता होतो मग? होतो आपला आ. बरोबर का? या प्रकारे फोड करून जर आ, ई, उ हे वर्ण किंवा स्वर तयार होत असतील ना, त्याला काय म्हणतात? दीर्घत्व किंवा दीर्घादेश संधी म्हणतात. मग इथं अ अधिक अ बरोबर आ तयार होतो. समजलं का? या प्रकारे तुम्ही प्रश्नांची प्रश्न सोडवायचे. तुम्हाला याच्यावरचा अजून एक प्रश्न देतो, शब्द देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. बरोबर? आता बघा, कटाक्ष याच्यावरचा प्रश्न आहे बघा, कटाक्ष याची फोड कोणत्या पद्धतीने होईल तेवढं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. समजलं का? या शब्दाची फोड कोणत्या पद्धतीने होईल त्याचे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचे. आता राहिला आपला ई. ईचा बघा मग, ईचा आहे ना, एक शब्द घेतो आपण, कविच्छा. कविच्छा हा शब्द आहे. आता याची फोड करू आपण. याची फोड कोणत्या पद्धतीने होईल मग? याची फोड होईल आपली कवी अधिक इच्छा. बरोबर? या प्रकारे याची फोड होईल. आपल्याला कोणते वर्ण किंवा शब्द महत्वाचे आहेत? हा एक पहिला आणि हा एक दुसरा, या प्लसच्या समोरील आणि त्याच्या पुढील. बरोबर? हे दोन शब्द किंवा वर्ण आपल्याला महत्वाचे आहेत. आधी या शब्दाची फोड करू आपण. आता याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? व लिहून टाकायचा. याला या प्रकारे दांडी द्यायची बरं का. आणि इथं पहिली विलांटी आहे ना, मग पहिली विलांटी मध्ये ई या प्रकारे येईल. बरोबर? आणि इथं या प्रकारे वी राहिला असताना मित्रांनो, तर आपली इथे आहे ना व अधिक ई या प्रकारे फोड झाली असते, पण इथे काय पहिली विलांटी आहे. बरोबर? आता पुढचा स्वर लिहून टाकायचा ई. आता या दोन स्वर एकत्र केला आपण, तर तयार होणारा कोणता स्वर येतो मग? तो येतो दुसरी विलांटीवाला ई. काय? दुसरी विलांटीवाला ई हा स्वर आपल्याला तयार होतो. मग संपला विषय, इथे ई तयार झाला. तुम्हाला सांगितलंय, या शब्दांची फोड केल्याशिवाय तुम्ही उत्तर देऊ नका. डायरेक्ट उत्तर द्यायला जाणार, तुम्हाला 100% मार्क चुकणार. बरोबर? या प्रकारे तुम्ही फोड करून याचे उत्तर द्यायचे. याच टॉपिक या ईवरच आहे ना, तुम्ही मला एक प्रश्नाचं देतो, तुम्हाला एक शब्द देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. बरोबर? तर महिष. महिष काय? महिष या शब्दाचं फोड कोणत्या पद्धतीने होईल तेवढं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. समजलं का? आता राहिला उ. आता उचा बघा मग, बुधवार.
बरोबर. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या शब्दाची आधी फोड करायचे. फोड कोणत्या पद्धतीने होईल? भू अधिक उद्धार. तुम्ही संधी या चॅप्टरवरती आहे मित्रांनो, जेवढं प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुमच्यासाठी महत्वाचे आहे. वारंवार वारंवार प्रॅक्टिस करून तुमचे शब्द असेच पाठ होतात मित्रांनो, काही नाही. फक्त पाठ करायचे. भू अधिक उद्धार, देवालयाच्या देव अधिक आलय, परत झाले कवीच्या कवी अधिक इच्छा, महिष मही अधिक ईश. या प्रकारे तुम्ही ना पाठ करून ठेवायचे, जेणेकरून तुमचा प्रश्न कोणत्या पद्धतीने विचार द्या, तुमचा मार्क 100% फिक्स होईल. बरोबर. आता याची फोड करू आपण आधी. भूची फोड कोणत्या पद्धतीने होईल? भ अधिक उ. मोठा उ काय आला मित्रांनो? कारण की इथे दुसरा उकार आहे. बरोबर. अधिक इथं लहान उ आहे ना, तर याला पहिला उकारवाला आपला लहान उ आपण म्हणू शकतो. बरोबर. उ अधिक उ कोणता तयार होतो? मग मोठावाला उ तयार होतो. बरोबर. या प्रकारे उ तयार झाला ना, म्हणजे आपला हा शब्द कोणत्या संधीचा आहे? मग तो आहे आपला दीर्घत्व संधीचा आहे. समजलं का? याचे देखील एक प्रश्न एक शब्द देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. वधूकर्ष. वधूकर्ष याचे पुढे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. हे झाले आपले दीर्घत्व संधीचे प्रकार. बरोबर. म्हणजे आपण तुम्ही फक्त ना एवढं पाठ करून ठेवा. हे 3 शब्द जर तयार झाले ना, म्हणजे फोड करून हे 3 शब्द तयार होत असतील ना या प्रकारे, तर तुम्ही समजून घ्यायचं की ते दीर्घत्व किंवा दीर्घादेश संधीचे प्रकार आहेत. समजलं का? एवढी व्याख्या पाठ करायची काही गरज नाही. फक्त हे 3 शब्द लक्षात ठेवा, तुमचा मार्क चुकणार नाही. आता जाऊया पुढचा जो उपप्रकार आहे त्याच्याकडे जाऊ आपण. समजलं का? बघा मग स्वर संधीचा उपप्रकार 2 काय आहे? गुणादेश संधी. गुणादेश संधी एवढी व्याख्या पाठ करा. तेच आहे आपले शॉर्ट ट्रिक. 2 वर्ण एकत्र येऊन जर ए ओ आणि अर हे वर्ण तयार होत असतील तर त्याला काय म्हणतात? गुणादेश संधी. संपला विषय. आता याच्यावरती उदाहरण बघू आपण डायरेक्ट. इथं लिहू आपण ए, इथे लिहू आपण ओ आणि इथे लिहू आपण अर. बरोबर. आता याचे उदाहरण बघू पहिलं आपण. हेच आहे ना बघा, शब्द बघू आपण. मनुष्यतर. मनुष्यतर. आता सांगितल्याप्रमाणे आधी आपण काय करायचं? या शब्दाची फोड करायची. याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? मग मनुष्य अधिक इतर. काय? मनुष्य अधिक इतर. या प्रकारे या शब्दाची फोड होईल. आपल्याला महत्वाचे काय आहेत? हे 2 शब्द किंवा वर्ण. बरोबर. याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? मग बघा, इथं जोड शब्द आहे ना, इथं जोड शब्द कोणता आहे? श आहे. बरोबर. श लिहायचा, याला दांडी द्यायची. बरोबर. परत य, परत अ, अधिक हा व पुढचा स्वर ए. हे 2 स्वर एकत्र केले आपण. आपल्याला फक्त हे 2 स्वर काढायचे मित्रांनो. अ आणि ई हे 2 स्वर एकत्र आले तर कोणता स्वर तयार होतो? आपल्याला ए तयार होतो. काय तयार होतो? ए तयार होतो. समजले का? फक्त आहे ना मित्रांनो, हे तुम्हाला हे दोन जे शब्द दिसत आहेत ना, आधीचा आहे ना जो स्वर येतो ना, तो खूप महत्वाचा असतो मित्रांनो. आधीचा जो स्वर येतो ना, त्याला डायरेक्ट तुम्ही उच्चार करू शकता श. श म्हणजे शेवटी काय येतोय? अ. या प्रकारे देखील तुम्ही उच्चार करून स्वर काढू शकता. पण आहे ना, तुम्ही फोड करून काढा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस देखील होईल आणि तुम्हाला प्रश्न देखील जमतील. सुरुवातीचे असेल ना तुम्ही, तर या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची, म्हणजे ना तुम्हाला कोणताही प्रश्न चुकणार नाही. सोप्या पद्धतीने सांगत होतो. हे झाला आपला ए. ए तो आपला शब्दावरती किंवा वर्णावरती एक शब्द. बरोबर. परत एक बघू आपण. लोकेच्छा. काय? लोकेच्छा. आता बघा याची फोड कोणत्या पद्धतीने? मग लोक अधिक इच्छा. लोक अधिक इच्छा. संपला विषय. सोपा आहे मित्रांनो, फोड करायचे एकदम सोपा आहे. आता क चा फोड कोणत्या पद्धतीने होईल? क अधिक अ. अधिक हा पुढचा स्वर ई. तयार होणारा कोणता आहे? ए. संपला विषय. आपल्याला फक्त हे 2 स्वर महत्वाचे आहेत आणि या 2 स्वरापासून कोणता स्वर तयार होतो ते महत्वाचे आहे. संपला विषय. हे दोघही शब्द आहेत ना, ते आपला आहेत गुणादेश संधीचे. हे बघा, तुम्ही फक्त एवढं पाठ करून ठेवा. ए ओ आणि अर हे शब्द म्हणजे फोड करून हे जर शब्द तयार होत असतील ना, तर त्याला गुणादेश संधी म्हणतात. आता बघा राहिला आता ओचं बघू आपण. ओचं बघा, चंद्रोदय. काय? चंद्रोदय. चंद्रोदय
मग याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? मी जे प्रश्न घेतोय मित्रांनो त्याच्या लगेच तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे आहे. फोड कोणत्या पद्धतीने होईल? याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? मग चंद्र अधिक उदय. लगेच पुढचा शब्द घेतला आणि त्याच्या लगेच तुम्ही मला फोड कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगायचे आहे. म्हणजे तुमची देखील प्रॅक्टिस होईल. आणि हे जे शब्द आहेत मित्रांनो ते परीक्षेला विचारले गेले आहेत. ते परीक्षेला विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळेच आपण इथं कव्हर केलेले आहेत. बरोबर. आता बघा मग तुम्हाला सांगितली याची फोड चंद्र अधिक उदय. बस एवढं महत्वाचं आहे. आता द्रचा फोड कोणत्या पद्धतीने होईल? द र आणि अ अधिक उ. हे दोन स्वर आपण एकत्र केले अ आणि उ तयार होणारा स्वर कोणता असतो? मग ओ. संपला विषय. ओ तयार झाला ना, कोणता संधीचा आहे मग हा शब्द? तो गुणादेश संधीचा आहे. बरोबर. आता अजून एक शब्द घेऊ आपण अल्पोपार. काय? अल्पोपाहार. बघा मग याचं फोडलं या शब्दाची फोड तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगायची. बरोबर. याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? मग ते होईल अल्प. अल्प अधिक उपहार. बरोबर का? अल्प अधिक उपहार. इथं प नाही, इथं पा नाही, इथं प आहे. बरोबर. अल्पपार, अल्पोपार. बरोबर. या प्रकारे याची फोड होईल. किंवा इथं पा जर घेतला तरी काही फरक पडत नाही. शब्दामध्ये थोडं उच्चार करायला आपल्याला गडबड होईल. बरोबर. आता काय करायचं मग? प ची जो आहे तो जोड शब्द आहे ना याची फोड कोणत्या पद्धतीने करायचं? मग इथं ल घ्यायचा, परत प घ्यायचा, परत अ घ्यायचा. इथं आपल्याला शेवटचा स्वर महत्वाचा आहे अधिक आणि हा पहिला स्वर. बरोबर. तयार होणारा कोणता आहे? मग तो आहे ओ. काय आहे? ओ. ओ तयार झाला ना, तो कोणता आहे? मग गुणादेश संधीचा. फक्त हे 3 शब्द पाठ करून ठेवा किंवा स्वर पाठ करून ठेवा. समजलं का? आता अर सर्वात महत्वाचा हा शब्द आहे मित्रांनो किंवा वर्ण आहे. बरोबर. आता बघा याच्यावरती प्रश्न होईल. शब्द कोणत्या पद्धतीने सांगतात? सप्तर्षी. काय? सप्तश्री. लगेच तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची याची फोड कोणत्या पद्धतीने होईल? बघा मग याची फोड होईल सप्त अधिक ऋषी. सप्त अधिक ऋषी. या प्रकारे या शब्दाची फोड होईल. समजलं का? आता हा जो वर्ण म्हणा किंवा स्वर म्हणा याला व्यंजन मध्ये मोजले जात नाही मित्रांनो. हा आहे ना स्वर आहे. रू हा जो आहे ना हा स्वर आहे. लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न बऱ्याच मुलांचे चुकतात. हा बरेच मुलं याला व्यंजन म्हणतात पण व्यंजन नाही, हा स्वर आहे. समजलं का? सांगितल्याप्रमाणे आता पहिला आणि हा जो प्लसच्या पुढचा आपला स्वर आहे तो महत्वाचा आहे. आधी याची फोड करायची. प त आणि अ अधिक रू. तयार होणारे कोणते शब्द आहे? मग अर. काय? अर. संपला विषय. अर तयार झाला ना. इथं रू जर आला मित्रांनो समजून घ्यायचा अर हा शब्द तयार होतो. समजलं का? किंवा स्वर तयार होतो. आता एक प्रश्न देतो याच्यावर तुम्ही त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. देवर्षी. काय? देवर्षी. याची फोड आहे ना तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची. समजलं का? व्हिडिओ जर आवडत असेल ना मित्रांनो तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. त्यांना देखील फायदा होईल आणि तुम्हाला तर 100% फायदा होणार आहे. मला जेवढं माहिती आहे मित्रांनो मी संधीवरचा जो प्रश्न आहे ना याच प्रकारे सोडवायचो जेणेकरून आहे ना कसं आपण प्रश्न येऊ द्या चुकत नाही. तुम्हाला जर एकदम अवघड प्रश्न आपण तो प्रश्न कधी किंवा शब्द कधी बघितला नाही तो शब्द जर टाकला ना तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही. या प्रकारे तुम्ही जर फोड करून प्रश्न सोडवला ना तुमचा प्रश्न अजिबात चुकणार नाही. कारण की आपण ऑप्शन कट पद्धतीने देखील तो प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यामुळे आहे ना हे खूप महत्वाचे आहे. या प्रकारे फोड करून तुम्ही प्रश्न सोडवला ना तुमचा अजिबात प्रश्न चुकणार नाही. समजलं काय? आता जाऊया स्वर संधीवरचा तिसरा जो प्रकार आहे उपप्रकार त्याच्यावरती जाऊ आपण. समजलं का? बघा स्वर संधीवरचा उपप्रकार 3 काय आहे? वृद्धादेश संधी. काय? वृद्धादेश संधी. बस 2च शब्द आहेत आपल्याला किंवा स्वर आहेत जे तुम्ही पाठ करून तो प्रश्न सोडू शकता. 2 स्वर एकत्र येऊन जर ऐ आणि औ हे स्वर तयार होत असतील तर त्याला काय म्हणतात? वृद्धादेश संधी म्हणतात. आता बघा मग इथे आपण ऐ घेऊ आणि इथे घेऊ औ. बघा याच्यावरती पहिला आपण प्रश्न सोडवू. पहिला काय आहे? शनैक्य. ज्या शब्दावरती 2 मात्रा दिसल्या ना
ते समजून घ्यायचे रुद्धादेश संधीचा प्रकार आहे. इथं बघा दोन मात्रा दिलेल्या आहेत, समजून घ्यायचे. जिथं दोन मात्रा दिसले शब्दावरती ते आहेत ना रुद्धादेश संधीचे प्रकारामध्ये मोडतात. हे तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलं, पण आहे ना या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे. कधी कधी आपल्याला लक्षात राहत नाही आणि प्रश्न चुकतो, बरोबर. तर बघा मग हा प्रश्नाच्या फोड कोणत्या पद्धतीने होईल. बघा मग याची फोड होईल आपली क्षण अधिक एक. सांगितल्याप्रमाणे आपले फक्त दोन वर्ण महत्वाचे आहेत. याची फोड कोणत्या पद्धतीने होईल मग न अधिक अ अधिक ए. दोन स्वर एकत्र केलं कोणता तयार होईल मग आपला ऐ. समजलं का. या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. समजलं का. याच प्रकारे सोडवायचं आहे, सोपं आहे. तुम्हाला ते चार प्रकार पडतात बघा मित्रांनो, ए ऐ ओ आणि औ. हे जे स्वर आहेत ना ते कोणत्या पद्धतीने तयार झालेले आहेत ते तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. बघा मग ए जो आहे ना अ अधिक ई किंवा दुसरी विलांटीवाला ई, हे जर स्वर एकत्र आले ना तर तयार होतो आपला ए, बरोबर. इथं होतं फक्त इथं आहे ना आ अधिक ई आणि ई. या प्रकारे हे जर स्वर आले ना तर आपला तयार होतो ऐ. ओचा आहे ना अ अधिक उ आणि उ, हे स्वर एकत्र येऊन आपला तयार होतो तो ओ. आणि औचा आहे ना आ अधिक उ आणि उ, हे स्वर एकत्र येऊन तयार होतो आपला औ. समजलं का. हे तुम्हाला आहे ना चार जो स्वर आहेत ना हे जे चार स्वर कोणत्या पद्धतीने तयार झाले आहेत ना ते तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे. कारण की हे ना वारंवार आपल्याला कन्फ्युजन करतात. कारण की इथं आ आला किंवा इथं लगेच हा ऊ येत नाही, भलताच मोठावाला जो ऊ साचा रस आहे ना तो येऊन जातो. त्याच्यामुळे आहे ना हे तुम्हाला चार जे स्वर आहेत ना त्याची फोड तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे, बरोबर का. आता परत याच्यावर ऐ याच्यावरचा एक अजून शब्द बघू आपण. बघा मग एक बघा याची फोड आहे ना तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची. काय करायचे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. समजलं का. हे झालं आपला रुद्धादेश संधीवरच्या ऐ या टॉपिक वरचा प्रश्न, बरोबर. आता बघणार आहोत आपण औ याचे जे प्रश्न म्हणजे किंवा शब्द विचारले जातात ते बघू आता आपण. बघा मग काय बघा याच्यावरती शब्द घेऊ आपण. शब्द काय आहे जलौघ. याची फोड कोणत्या पद्धतीने होईल मग. बघा मग जल अधिक ओघ, जल अधिक ओघ, बरोबर का. आपल्याला फक्त हा महत्वाचा वर्ण आहे आणि इथला महत्वाचा. फोड तो होईल ल अ अधिक ओ. तयार होणारा काय आहे औ, बरोबर. औ तयार झाला ना संपला विषय. रुद्धादेश संधी एकदम सोपी आहे मित्रांनो. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जिथं दोन मात्रा दिसले ना ते तुमचा आहे स्वर संधीचा प्रकार. काय आहे स्वर संधीचा, सॉरी रुद्धादेश संधीचा, बरोबर. ते शब्द आहेत रुद्धादेश संधीचा. पण असा पण ऑप्शन मध्ये आपल्याला देतात मित्रांनो. आता बघा हे दोन स्वर आले ना तुम्हाला ऑप्शन मध्ये कोणत्या पद्धतीने देतील. पहिला ऑप्शन राहील अ आणि ओ, अ अधिक ई. तिसरा राहतील ई अधिक ई. या प्रकारे ऑप्शन देखील आपल्याला देतात मित्रांनो, बरोबर. त्याच्यामुळे आहे ना या प्रकारे ऑप्शन मध्ये आहे ना तुम्हाला या प्रकारे फोड करून आहे ना उपयुक्त पडतो. म्हणजे तुमचा आहे ना या प्रकारे बऱ्याच मुलांचा या टॉपिक वरचा प्रश्न निघतो. कारण की त्यांना फोडच करता येत नाही. डायरेक्ट तोंडी पाठ करून ठेवतात पण फोड करता येत नाही. तुम्हाला जर या प्रकारे फोड करता आली ना तर तुमचा असा जर ऑप्शन मध्ये जर ऑप्शन दिले ना तर तुमचा प्रयत्न चुकणार नाही. समजला का. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतो या प्रकारे तुम्ही फोड करायची. या औ या वर्णावरती किंवा स्वरावरती एक शब्द देतो, त्याचं फोड कोणत्या पद्धतीने होईल ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. तर बघा गंगौघ याचं फोड कोणत्या पद्धतीने होईल तेवढं तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. समजलं का. आता जो चौथा प्रकार आहे ना यनादेश संधीचा. यनादेश संधी आहे आपली चौथा प्रकार इथे लिहून देतो. चौथा प्रकार आहे यनादेश संधी. काय आहे आपला यनादेश संधी. याच्यामध्ये आहे ना ई उ, पहिला उ आहे बरं का,
आणि आहे एक तो आपला आहे रू. हे शब्द तयार होत असतील ना तर त्याला आपण काय म्हणतो येणादेश संधी. पण इथे आहे मित्रांनो हे स्वर तयार होत नाही, याला आहे ना फोड करून आहे ना वेगळं जसं अपवादामध्ये आहे ते संधीमध्ये आहे ना येणादेश संधीमध्ये रस व दीर्घ स्वर एकत्र येऊन त्यांचा बदल होतो, शब्दांमध्ये काय होतं बदल होतो. ते तुम्हाला पुढे शिकेल मी, जास्त कन्फ्युजन करत नाही तुम्हाला. तुम्हाला जर सुरुवातीचे 3 जर आले ना संधी स्वर संधीचे उपप्रकार तरी तुम्हाला भरपूर आहे. तुम्हाला येणारी संधी माहिती नसली ना तरी तुमचा प्रयत्न चुकणार नाही, कारण की तुम्ही ऑप्शन कट पद्धतीने देखील त्याला वापरू शकता. तुम्हाला येणारी संधी या का बरं म्हणतो हे असं सोडवणे, कारण की ना त्याला आहेत ना अपवाद म्हणजे अपवाद नाही म्हणता येणार, पण जे आपण फोड करतो ना या प्रकारे फोड करतो ना आपण त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने फोड होते थोडी. ते तुम्हाला कधीतरी शिकवेल मी, इथं जास्त कन्फ्युजन करत नाही, कारण की तुम्ही जास्त कन्फ्युजन झाले तर तुम्हाला सुरुवातीचे ते देखील जमणार नाही. येणारे संधीचे एवढं सांगेल, जे आपल्याला शब्द दिलेले आहेत ना पुस्तकामध्ये ते डायरेक्ट तुम्ही आहे ना पाठच करून ठेवायचे. जी फोड दिलेली आहे ना शब्द आणि फोड ते तुम्ही पाठच करून द्यायचे. मोजून आहे ना 30 ते 40 शब्द आहेत मित्रांनो, किती 30 ते 40 किंवा 50 एवढे शब्द आहेत, ते तुम्हाला फक्त पाठ करायचे आहेत. वारंवार वारंवार प्रॅक्टिस करून आहे ना तुमचं आहे ना ते 30 ते 50 शब्द पाठ करायला काही अवघड जाणार नाही, समजलं का. त्याच्यामुळे येणादेश जे उपप्रकार आहे ना येणादेश संधी प्रकार आहे ना त्याचे जे शब्द आहेत ते तुम्ही पाठ करायचे, समजलं का. तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये सांगून देतो मित्रांनो, असे काही चॅप्टर आहेत ना ते आपल्याला पाठच करावं लागतात, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. असे भरपूर आहेत मराठी व्याकरणामध्ये. अपवाद म्हणा किंवा इतर विषयामध्ये काहीतरी म्हणा, त्याला व्याख्यान आहे किंवा शॉर्ट ट्रिक नाही, ते तुम्हाला आहे ना 100% पाठ करावं लागेल. त्याच्यामुळे आहे ना काही काही चॅप्टर आहेत ना ते आपल्याला पाठ करावं लागतात, कारण की तिथंच प्रश्न आयोग प्रश्न टाकतो आणि आपले प्रश्न चुकतात. त्याच्यामुळे महत्व सांगतो, कुठे कुठे शब्द आपल्याला पाठच करावं लागतात, बरोबर. हे झालं आपल्याला स्वर संधीचे डिटेल माहिती तुम्हाला सांगितलंय. याच प्रकारे फोड करून आहे तुम्ही कोणताही प्रश्न सोडवा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. हे आपला स्वर संधीचा झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो व्यंजन संधी, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला व्यंजन संधी शिकवणार आहे. आपण ज्या प्रकारे स्वर संधी शिकलो आहोत ना त्याच प्रकारे व्यंजन संधी विसर्ग संधी देखील शिकवणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करून द्या, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या आणि मित्रांना देखील शेअर करा, कारण की त्यांना देखील फायदा होईल, समजलं का. व्यंजन संधी आपण स्वर संधी शिकलो आहे ना त्याच्यावरचे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 25 प्रश्न घेऊ, पण जे आहे ते प्रश्न आहेत ना ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू, समजलं का. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.